बोलावले, काय करावं काय नाही. मग एका माणसावर नजर गेली. माणूस आला होता, पोट भरायला म्हणून मुंबईत आला होता. आधी पोट भरण्यासाठी रिक्षा चालवत होता. रिक्षा चालवणे चांगली गोष्ट आहे, ती कष्टाची गोष्ट आहे. कारण रिक्षा चालवायला सुद्धा प्रचंड कष्ट लागतात आणि कुठलंही काम कमी जास्त नसतं. प्रत्येक कामाचा एक मोठा सन्मान असतो. मग ते शिवसेनेच्या शाखेवर यायला लागले. बघता 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 शिवसैनिक झाले, शाखा प्रमुख झाले. शाखा प्रमुख झाल्यानंतर मग हळूहळू विभाग प्रमुख झाले, मग नगरसेवक झाले, मग महापौर झाले, गटनेते झाले, आमदार झाले, मग नगर विकास मंत्री झाले. आणि करता 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 उद्धव साहेबांचा स्वभाव भोळा, साधा सरळ माणूस. आणि मग काय करायचं तर मग आदित्य दादांनी, वहिनींनी, सगळ्यांनी ठरवलं की चला आपल्या घरातला माणूस आहे, आपल्या हातचे चहा पोहे खाल्ले, मातोश्री मीनाताई ठाकरेंच्या हातचे चहा पोहे खाल्लेले आहेत, तर चला विश्वास टाकूया या माणसावर. आणि एक कागद सही करून दिला की राज्याचा कारभार करण्यासाठी कुणीतरी एक प्रतिनिधी पाहिजे. एक 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 नेता, एक गटनेता म्हणून तो गटनेत्याचा कागद दिला. खरंच हलक्यात घेतलं उद्धव साहेबांनी. उद्धव साहेबांना त्याची काय म्हणजे हेच नव्हतं की असं काही पुढे होऊ शकतंय. तो कागद दिला. साहेब आजारी आहेत, ते मृत्यूशी झुंज देत आहेत आणि त्यांच्या आजारपणाचा गैरफायदा घेऊन देवेंद्र फडणवीसांनी फूस लावली आणि एकनाथ शिंदेंना ज्यांनी आम्ही हलक्यात घेतलं होतं त्या एकनाथ शिंदेंनी गद्दारी केली. समोरासमोर भिडला असतात, लढला असतात तर निश्चितपणे तुम्हाला बोलायला तोंड राहिलं असतं. इथे काहीतरी किशोर पाटलांच्या मंचावर कुणीतरी शांतपण आणि तत्वज्ञान पाजवत होतो, त्यांना ते माहिती असलं पाहिजे. बंड कशाला म्हणतात, उठाव कशाला म्हणतात. उठाव तेव्हा म्हटले असते जेव्हा 40 आमदार उठले असते, बाजूला गेले असते, पत्रकार परिषद घेतली असती, पत्रकारांना सांगितलं असतं की आम्हाला ही कार्यपद्धती मान्य नाहीये म्हणून आम्ही बाहेर पडत आहोत. पण तसं केलं नाही. 40 जण उठले आणि एक एक करून गुपचूप 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 वाया सुद्धा गुवाहाटी रात्रीच्या अंधारात पळून गेले. जर तुम्ही सच्चे होतात, तुम्ही खरे होतात तर तुम्हाला अंधारात पळून जायची काय गरज पडली. तुम्हाला कपडे बदलून तोंड झाकून, तोंड कुणाला झाकावं लागतं. तुम्ही अशा उंच माथ्याने उजळ माथ्याने का बोलला नाही, का तुम्हाला तोंड झाकावं लागलं. आपण बोललो त्यांनी तोंड झाकलं म्हणून आपण बोललो नाही. आपली भाऊजी बोलली, आपली अमृता वहिनी बोलल्या. अमृता वहिनीने सांगितलं हे देवेंद्रचा होळी बिडी घालायचा आणि बाबल आणि तो होळी घालला आणि बाबल घातली की जवळचा तो रात्री वापरातच जायचा, रात्रीच जायचा. मला काल तो जर रात्रीला जायचा तो मी म्हणायची कुठे झालं असतो देवेंद्र. आपण बोललो का हे होळी सांगायचं. हे त्यांनीच सांगितलं. का तुम्हाला रात्रीच्या अंधारात जायची गरज पडली. तुम्ही सच्चे होता, तुम्ही इमानदार होता, तुम्ही उठाव करणार होता तर तुम्ही रात्रीच्या अंधारात कसे गेलात. तुम्ही रात्रीच्या अंधारात गेलात कारण तुमच्या पोटात पाप होतं, कपट होतं, कारस्थानचं षडयंत्र होतं. तुम्ही गद्दारी करणार होता, तुम्ही विश्वासघात करणार होता, तुम्ही पाठीत खंजीर खुपसला होता. होय एकनाथ शिंदेजी, तुम्हाला उद्धव साहेबांनी खरंच हलक्यात घेतलं. तुमच्यासारखा माणूस एवढी गद्दारी करू शकतो आणि पाठीत खंजीर खुपसू शकतो याची उद्धव साहेबांना कल्पना नव्हती. मग ते आता पिक्चर काय 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 पिक्चर आम्ही पण पिक्चर काढतो. आम्हाला एक सत्ता आल्यावर पिक्चर काढायचा आहे. आमच्या लहानपणी आम्ही बघितला होता अलिबाबा 40 आता आम्हाला त्याचा सिक्वल 2 काढायचा. सिक्वल 2 देवेंद्र बाबा 40 गद्दार. आणि मग 40 गद्दारांमध्ये एका एका गद्दाराची स्टोरी, त्यात पाचोऱ्याच्या एका गद्दाराची स्टोरी. आता हे काय म्हणजे काय शाळा काय सांगतात हे. ते काहीतरी कोणी लाडकी बहिणीवर बोललो. मी तुम्हाला सांगते माझ्या बाप्पाच्या इमानदारीला मी 17 जिल्हे फिरले, म्हटलं 18वा जिल्हा आहे. प्रत्येक जिल्ह्यांमध्ये जाते, बायकांशी बोलते. बायका म्हणतात ताई त्याच्या 1500 टिकल्यावर कोणी बसलेलं नाही. इथे लेकरा बाळांचं शिक्षण राहिले, कापसाला पैसे नाही, सोयाबीनला भाव नाही, काय करायचं त्याचं. कोण घेऊन बसले त्या पैशाचा काय विषय आहे. आणि बहीण अशी, बहीण जर खरंच लाडकी असेल तर बहिणीला दिलेलं कोणी काढत नसते. बहिणीला दिलेल्याची कोणी चर्चा करत नसते. चर्चा करतात का माय बहिणीला एवढं दिलं, बहिणीला तेवढं दिलं, बहिणीचं लग्न लावून दिलं, कोणी बोलत नसते. हे बोलणारे लोक जे असतात. आणि खरंच जर एवढी लाडकी बहीण आणि बहिणीबद्दल प्रेम असेल
आस्था आणि आपुलकी असेल तर किशोर पाटील तुम्ही ढंकावून सांगायचं होतं की माझं आणि माझ्या वैशूचं नातं हे लहानपणापासूनचं नातं आहे, ती माझी लाडकी बहीण आहे. मी 2 वेळा आमदारकी भोगली आरोता त्यांच्यामुळे. जर माझ्या बहिणीला आता आमदार व्हायचं असेल तर मी माझ्या लाडक्या बहिणीसाठी हसत हसत माघार घेतो आणि हा बहिणीला म्हणजे 1500 टिकल्या आणि तुम्हाला म्हणजे 15 आणि 15 दुने 3,000 कोटी. काय धंदा आहे हा? म्हणजे आम्ही एवढे का काय आम्हाला काही कळतच नाही. आम्ही येणे आहोत तुम्हीच शाले क्या काय धंदा दादा हो. यांना लाडकी बहीण बिहीण काही कळत नाही. हे फक्त मतदानासाठीचं नाटक चाललेलं आहे. कारण ज्या माणसाने लाडकी बहीण सभागृहाच्या पटलावर योजना जाहीर केली होती ना त्याच माणसाने लोकसभेमध्ये आपल्याच बहिणीच्या विरोधात उमेदवार दिला होता. काय म्हणतात हे? त्याच्यामुळे ह्यांना ह्याच्यावर बोलायचा अधिकारच नाहीये. जे स्वतःच्या बहिणीला परेशान करू शकतात, स्वतःच्या बहिणीची बदनामी करू शकतात. आपली बहीण बापाचं छत्र घेण्यानंतर ती एकटी पडली आहे, ती आणि ती एकाकी झुंज देते. आपल्या बहिणीला आपण साथ दिली पाहिजे, त्याच्याऐवजी तिला त्रास कसा द्यायचा असा विचार करणारी माणसं हे कुणाचे भाऊ असू शकत नाही. आज ज्या आरोतात्यांनी आरोतात्यांचा फोटो काय नाटक आहे. तुम्हाला एवढा आरोतात्यांबद्दल प्रेम आहे, आपुलकी आहे, आदर आहे तर तुम्हाला कळायला पाहिजे होतं की आरोतात्यांनी निर्मल सीटसाठी काय केले काय नाही. तुम्हाला कळायला पाहिजे होतं की आरोतात्यांनी अख्खं आयुष्य वाहिलं. हे निर्मल सीट म्हणजे आरोतात्यांचं दुसरं अपत्य आहे. हे आरोतात्यांचं दुसरं अपत्य आहे जे लेकरासारखं सांभाळलं आणि त्या निर्मल सीट्स मध्ये आज एक नाही जेव्हा हजारो कर्मचारी काम करतात त्यावेळेला त्यांचं कुटुंब सुद्धा त्याच्यावर चालतं. आरोतात्यांचा आशीर्वाद त्या लेकरांवर आहे आणि ते जे हजारो कुटुंब आहेत त्या कुटुंबाचा आशीर्वाद आरोतात्याच्या लेकीवर आहे. परंतु तुम्ही कसले भाऊ? उलट तुम्ही काय केलं? तुम्ही डी गँगचे हात मिळवले गेले. डी फॉर देवेंद्र तुम्ही त्यांच्याशी हात मिळवले केली. ऊर्जा मंत्री देवेंद्रजी तुम्ही निर्मल सीट्स बंद करायचा प्रयत्न करावा. तुम्ही निर्मल सीट्सला तुम्ही 6.5 कोटीची नोटीस पाठवता. तुम्ही छुपे वार करता. अरे जर ती ऍग्रिकल्चर इंडस्ट्री आहे तर ऍग्रिकल्चर इंडस्ट्री मधला जो काही इलेक्ट्रिसिटीचा जे युनिट आहे तो युनिट रेट हा सबसिडाइज युनिट रेट असतो. हे उघड आहे. सबसिडाइज जर त्याचा युनिट रेट असेल तर तुम्ही त्याला कमर्शियल 12 रुपयाचा रेट लावला कसं काय? आणि तुम्हाला आतापर्यंत जाग आली नाही. तुम्ही त्याच्या स्थापनेपासून ते आतापर्यंतची एकूण 6.5 कोटीची नोटीस तुम्ही ते निर्मल सीट्स बंद पाडायचा प्रयत्न करता. तुम्ही निर्मल सीट्स बंद पाडता म्हणजे एका वैशाली सूर्यवंशीला त्रास देत नाही. तुम्ही निर्मल सीट्स बंद पाडायचा प्रयत्न करता म्हणजे त्या निर्मल सीट्स मध्ये काम करणाऱ्या हजारो लोकांच्या हजारो कुटुंबाच्या पोटावर पाय द्यायचा प्रयत्न करता. लाज वाटत नाही तुम्हाला? हजारो लोकांच्या पोटावर पाय देताना तुम्ही विकासाच्या बाता मारता, तुम्ही विकासाच्या गप्पा मारता. शोभतात तुम्हाला या गप्पा? मागे म्हटलं आप्पा गप्पा मारणं बरोबर नसतं. आप्पावर गद्दारीचा ठप्पा आहे आणि ज्याच्यावर आहे गद्दारीचा टप्पा तो आहे किशोर आप्पा आणि त्याला मारून पाहिजे गप्पा. तुम्ही काय शानपण सांगायला लागला? तुम्ही काय पद्धतीने बोलायला लागला? तुम्ही या भागाचा काय विकास केला आणि काय नाही विकास केला हे आम्हाला चांगलं माहिती आहे. या भागातलं स्टेडियमची जागा असेल, या भागातली उद्यानाची जागा असेल, या भागातली व्यापारी संकुलाची जागा असेल, या भागातली शासकीय दवाखान्याची जागा असेल, या सगळ्या जागांचे जे रिझर्वेशन आहे ते सगळं रिझर्वेशन रद्द करून खरं तर एकदा जर जागा रिझर्व झाली, आरक्षण पडलं तर कमीत कमी 20 वर्ष ते आरक्षण घेत नाही. पण 5 वर्षाच्या आत तुम्ही ते आरक्षण काढली आणि 5 वर्षाच्या आत आरक्षण काढून त्या जागा कमर्शियल रेटने विकायचा तुम्ही डाव केला. तुम्ही शहाणपण सांगता, तुम्ही विकासाच्या वातावरणात का? तुम्हाला नैतिक अधिकार तरी आहे का बोलायचा? आणि तुम्हाला साथ देतोय कोण?
तर या सगळ्या जागा ज्या गोरगरिबांच्या विकासासाठीच्या जागा, त्या जागांचं आरक्षण रद्द करायचा अधिकार कुणाला मिळतो? नगर विकास खात्याला मिळतो. आणि नगर विकास खातं कुणाच्या हातात? तर पुन्हा एकनाथ शिंदेच्या हातात. म्हणजे तुमची कशी निधीभरत आहे, तुम्ही काय निधीभरत पद्धतीने काम करता. तुम्हाला वाटतं की तुम्ही पाचोऱ्याच्या जनतेला वेळेत काढू शकाल, पण नाही, या वेळेला ते करणं शक्य होणार नाही. राजे हो, का ही निवडणूक महत्वाची आहे आणि का आपल्याला या निवडणुकीमध्ये सत्ता बदल करून घ्यायचा आहे, तर त्याचं नीट कारण आपण समजून घेतलं पाहिजे की गेल्या 2.5-3 वर्षामध्ये ज्या पद्धतीने लॉ अँड ऑर्डरचे सगळ्या धज्जे उडून गेलेले आहेत. लॉ अँड ऑर्डर नावाची गोष्टच राहिली नाही. जात आणि धर्म आणि जातवादावर तर आता काही बोलायलाच राहिलं नाही. मगाशी आमच्या आदिवासी विकास संघटनेचे दादा इथे बोलत होते आणि त्यांनी सुधाकर वाघभाऊंनी सांगताना सांगितलं की आदिवासींची इतकी लोकसंख्या 37,000 इतकं मतदान आहे, पण 37,000 मतदान असणाऱ्या या लोकांच्या तोंडाला पानं कुणी पुसली, आदिवासी समुदायाचा अपमान कुणी केला. राजे हो, कोरोनाच्या काळात सुद्धा बल्कने एवढे मृत्यू झाले नव्हते. कोरोनाच्या काळातही हॉस्पिटलमध्ये इतके बल्कने मृत्यू झाले नव्हते. एकीकडे उत्तर प्रदेशमध्ये प्रेत कोरोनातली नदीवर तरंगत होती, दुसरीकडे गुजरातमध्ये प्रेत रस्त्यावर जाळली जात होती. आणि नेमकी त्याच वेळेला महाराष्ट्रात मात्र प्रत्येक प्रेताला त्याच्या जात धर्माच्या इतमामानुसार त्याचे अंतिम संस्कार होत होते. पण कुठल्याच हॉस्पिटलला एका रात्रीत एवढ्याने मृत्यू होणं हे कोरोना काळात सुद्धा झालं नव्हतं. पण पोस्ट कोरोना काळात, कोरोना होऊन गेल्यानंतर, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर, तानाजी सावंत आरोग्यमंत्री झाल्यावर मात्र बल्कने मृत्यू सुरू झाले. घाटीच्या रुग्णालयामध्ये एका रात्रीमध्ये 28 मृत्यू झाले. नांदेडमध्ये एका रात्रीमध्ये 14 मृत्यू झाले. इकडे ठाण्यामध्ये, कळव्यामध्ये, इकडे चिंचणीच्या बाले किल्ल्यामध्ये एका रात्रीत 32 मृत्यू झाले. नांदेडला जेव्हा एका रात्रीत एवढे मृत्यू झाले, त्याला जबाबदार खरं तर इथला आरोग्यमंत्री तानाजी सावंत. कारण काय करतील तिथला स्टाफ तरी? अरे साधं कोणाला जखम झाली आणि एखाद्या ऍक्सिडेंटचा पेशंट आला तर ब्लड पुसायला कॉटन जिथे नाहीये, जिथे साध्या साध्या इंजेक्शन आणि गोळ्या उपलब्ध नाहीये, तिथे काय करायचं? कसं या लोकांनी काय सर्व्हाइव्ह करायचं? परंतु आपलं अपयश झाकण्यासाठी शिंदे गटाच्या एका गद्दार खासदाराने, हेमंत पाटलांनी तिथे असणारे धीर आमचे आदिवासी डॉक्टर त्यांना महिला साफ करायला सांगितलं, त्यांना संडासला भांडा साफ करायला सांगितलं. का? तुम्ही तुमचं अपयश झाकण्यासाठी एका आमच्या आदिवासी डॉक्टरवर हा अन्याय करता. त्या आदिवासी डॉक्टरला तुम्ही शौच साफ करायला सांगता आणि वरला मखराशा करता की तुम्ही दबंग खासदार आहात. आदिवासी समुदाय हे विसरलेला नाही. आदिवासी समुदायाच्या हे पक्क लक्षात आहे. तीच गत या पाचोऱ्यामधली आहे. पाचोऱ्यात एका दलित वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. स्मशानभूमीमध्ये नेताना काय काय त्रास झाला हा इथला दलित समाज जाणून आहे. मी त्याही वेळेला इकडे आलेले होते. मुकुंददादा, तुम्ही साक्षीला आहात. काय पद्धतीने एका दलित महिलेच्या स्मशानभूमीच्या अंत्यविधीच्या वेळेला काय पद्धतीनं किशोर पाटील आणि त्याच्या लोकांनी गुंडागर्दी केली, जातीवाद केला आणि दलित समाजाला स्मशानभूमीत जाऊ देणार नाही म्हटले. तुम्ही आम्हाला शहाणपण सांगता आणि विकासाच्या गप्पा सांगता आणि स्टेजवरून इमोशनल ड्रामे करता, मेलोड्रामॅटिक भाषेमध्ये बोलता. तुम्ही सांगायचं शहाणपण काय? कुठल्या प्रकारचा तुम्ही विकास करता? कुठल्या प्रकारचा तुम्ही आतापर्यंत प्रश्न सोडवलेले आहेत? म्हणजे जागा राखीवच्या तुम्ही डिरिझर्व करून टाकल्या. ते आता ओळखून भेटले, महाजन साहेब भेटले, पत्रकार साहेब. या पत्रकार साहेब जरा दिसून देत लोकांना कोण आहे ते? एक बातमी लावली फक्त किशोर पाटलांच्या विरोधात. बातमी लावल्यावर या माणसाला शिवीगाळ केली जाते, या माणसाला जिवे मारण्याची धमकी दिली जाते, हणामारी केली जाते. तुम्ही शहाणपण सांगता. म्हणजे तुमची गद्दारी तर नसा तुमच्या गद्दारी भिडलेली आहेच आहे. तुमच्या गद्दारीचा इतिहास तर पाचोळाकरांना माहीत आहेच आहे. पण तुमची गुंडागर्दी आणि तुमचे जातीवादी दृष्टिकोन सुद्धा या लोकांना माहीत झालेले आहे की तुम्ही किती दहशतवाद करता. शिंदे गटाच्या सगळ्या आमदारांनी एक आणि एकच काम केलं. सत्तेत आल्यानंतर त्यांनी सगळ्यात पहिलं काम जर काही केलं असेल तर त्यांनी एवढंच केलं की आपल्या आपल्या पोलीस स्टेशनला, आपल्या आपल्या जुरिडिक्शनमध्ये आपल्या मर्जीतला पीआय आणायचा आणि त्या पीआयला धमकीवर ठेवायचं. आणि पीआयने काय करायचं? कुणी 302 वाला आला, 307 वाला आला, 354 वाला आला, 376 वाला आला,
तरी आधी फोन करायचा. मग शेठजीला करतील, मग भटजीला करतील, मग आपाला करतील. आता शेठजी भटजी पण राहिले नाही, शेठजी तर राहिलेच नाही. भटजी बऱ्यापैकी दुरावले गेलेले आहेत आणि किटल्या आहेत थोड्या खळखळ करणाऱ्या, किटल्या पण बऱ्यापैकी नाराज आहेत. पण मग त्यांना फोन करायचं आणि पीआयने विचारायचं, किटली साहेब काय करतात? आपाचा फोन लागत नाही, एफआयआर घेऊ का नको घेऊ? त्यांनी सांगितलं तरच एफआयआर घ्यायची, त्यांनी नाही सांगितलं तर एफआयआर घ्यायची नाही. आणि ही पद्धत एकट्यात आचरत नाही, ही पद्धत गद्दार यांच्या प्रत्येक आमदाराने आपापल्या पोलीस स्टेशनमध्ये केली. दादा हो, म्हणून ही निवडणूक गरजेची आहे की हे गुंडागर्दी, हा दहशतवाद, हे सगळं संपवण्यासाठी म्हणून ही निवडणूक प्रचंड गरजेची आहे. राजे हो, गेल्या 2.5 वर्षात कुठलीही नोकर भरती झाली नाही, आरोग्य भरती नाही झाली, कृषी सहाय्यक भरती नाही झाली, जिल्हा परिषद नगर परिषदेच्या ज्युनियर क्लर्क सिनियर क्लर्कच्या जागा परीक्षा निघतात, फॉर्म भरतो, आपण पेपर देतो आणि होते काय? आम्ही फॉर्म भरतो, पेपर देतो, सगळं होतंय, घरी लेकरून येते, दुसऱ्या दिवशी पेपरला बातमी, पेपर फुटला. किती पेपर फुटले दादा? 65 पेपर फुटले. 70 मध्ये 65 प्रकारचे पेपर फुटले. का फुटले 65 प्रकारचे पेपर? कारण सगळी परीक्षा पद्धती जी आधी कधी परीक्षा सरकारी यंत्रणा घेत होत्या, आता ती परीक्षा सरकारी यंत्रणा घेत नाही, आता परीक्षा खासगी ठेकेदारांना दिली. खासगी ठेकेदार आणि वेंडर पद्धतीने काम करणाऱ्या लोकांना परीक्षा पद्धती आणि नोकर भरतीचं काम दिलं. आणि हे खासगी ठेकेदार त्यांना वाटेल त्या माणसाला जो मर्जीतला असेल त्याला बाजूला घेतात आणि त्याला हळूच पेपर सुगडीतलं देतात आणि मग पेपर फुटीची प्रकरणं वाढतात. ठेकेदारी दिली होती कुणाला? मी मागे म्हटलं, पुन्हा सांगते, ठेकेदारी दिली त्यांनी. आता ही ऑन रेकॉर्ड गुगल करा, सर्च करा, शोधा. आणि ही वेटिंग पद्धतीने आणि ठेकेदारी पद्धतीने जी परीक्षा पद्धती भरायला दिली होती, ही जी नोकर भरती करायला दिली होती, ती दिली होती बीबीजी क्रिस्टल कंपनीला. बीबीजी क्रिस्टल कंपनी कुणाची? प्रसाद लाडची. प्रसाद लाड कुणाचा? देवेंद्र फडणवीसांचा. देवेंद्र फडणवीस कुणाचे? भाजपचे. आणि भाजप कुणाची? अदानी अंबानी. भाजप अदानी अंबानीची. गोरगरिबाचं कोण आहे? गोरगरिबांचं कोण? ते काल परवा मला खरंच राज ठाकरेवर अजिबात बोलायची इच्छा होती, कारण त्या माणसाला स्वतःला काय करायचं तेच कळलेलं नाही. हा माणूस एवढा कन्फ्युज आणि एवढा निगेटिव्ह थॉट प्रोसेसचा राजा आहे की याला काय करायचं आयुष्यात तेच कळलेलं नाही. या माणसाने कधीही याच्यावरती चकार शब्द बोलला नाही की अरे 70 पैकी 65 प्रकारच्या परीक्षांचे पेपर फुटले, म्हणजे या सगळ्या ज्या आमच्या बाळमावल्या आहेत ज्यांनी आपल्या लेकरांना पोटाला चिमटा घेऊन शिकवलेला आहे, ज्यांनी आपल्या